अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील गांधी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांच्या वतीने मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सदस्य नोंदणी अभियान उत्साहात पार पडले। राज ठाकरे यांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सहभागी होण्याचे आवाहन करत या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महावीर जयंतीचे औचित्य साधत कार्यक्रमाची प्रथमच पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर सदस्य नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला। युवकांसह महिलांनीही पुढाकार घेत मनसेचे सदस्यत्व स्वीकारले। या अभियानादरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली। पक्षाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी कार्याची दिशा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। कार्यक्रमाला मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लुटे, कोपरगाव शहर तालुकाध्यक्ष सतीश अण्णा काकडे तसेच तालुका प्रमुख नवनाथ मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मनसेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान सदस्य नोंदणीसाठी असलेल्या दुर्वा सावळे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला। या सदस्य नोंदणी अभियानामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात मनसेची संघटनात्मक ताकद वाढवण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान आहे हे सतीश अण्णा काकडे जे शहर अध्यक्ष आहेत कोपरगावचे, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सुरू केलेलं आहे। या ठिकाणी जे तालुका अध्यक्ष आहेत नवनाथ मोहिते, त्यानंतर बाप्पू काकडे, आतिश शिंदे आणि अनिकेत खैरे, सचिन खैरे, अनिल गाडे या सर्व पदाधिकारी तसेच आरणे यांनी सर्वांनी हे अभियान मोठ्या ताकदीने या ठिकाणी सुरू केलेलं आहे। प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजसाहेबांनी रायगडाचे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं रायगडावर आणि तेव्हापासून हे अभियान सुरू केलं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान जोरदार चालू आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहेत आणि ज्या नवीन सदस्यांना याच्यामध्ये नोंद करून घ्यायची असेल, सदस्य व्हायचं असेल, त्यांनी सतीश अण्णा काकडे तसंच नवनाथ मोहिते तालुका अध्यक्ष, आरणे आणि बाप्पू काकडे त्यांच्याशी संपर्क साधावा आणि या ठिकाणी हा जो प्राथमिक नोंदणीचा अर्ज आहे तो भरून घ्यायचा आणि त्यांचं ओळखपत्र ताब्यात घ्यायचं। त्यामुळे कुणालाही कुठल्याही प्रकारची काही अडचण असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात संपर्क साधायचा। म्हणजे कोपरगाव तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात कुठेही गेल्यानंतर त्या महाराष्ट्र सैनिकाला आपण मदत पुरवण्याचा प्रयत्न करू। तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नोंद करून घ्यावी। त्यांच्या रिलेटिव्ह, त्यांचे मित्र कंपनी जे असतील सगळ्यांनी या ठिकाणी नोंद करून घ्यायची आणि सतीश अण्णांशी कॉन्टॅक्ट करायचा, संपर्क साधायचा। आज जयंती तसेच आज मनसेच्या वतीने आज मनसेचे नोंदणी चालू करण्यात आलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना इच्छा असेल विद्यार्थ्यांना किंवा इतर लोकांना राजसाहेबांच्या विचार पटत असतील त्यांनी आमच्या मनसेच्या वतीने फॉर्म भरून घ्यावे। तसेच आणि मीडियाला सांगण्यात येते की आमचा नेता फक्त राजसाहेब ठाकरे, दुसरा कोणी नेता नाही। कारण मीडियावाले ना काही आम्ही काढून टाकलेले नेत्यांना नेते म्हणून ते आंदोलन करते, ते आमचे कुणी नेते नाही आणि आमचे कोणते कार्यकर्ते पण नाही। तसेच हे आम्ही मीडियावाल्यांना सांगतो का मनसेचं नाव पुढं जोडू नका, हे आमचं सांगणं आहे। आणि इथून पुढं कॉलेज, एचएचएम कॉलेज, एचएस कॉलेज इथंसुद्धा हे उपक्रम चालू राहणार आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना राजसाहेबांचे आवाज असेल त्यांनी नोंदणी करावी ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळे येते का? आज भगवान महावीर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा व महावीर भगवानांना विनम्र अभिवादन करतो। तसेच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने
सदस्य नोंदणी मनसे शहर अध्यक्ष सतीशांना काकडे, जिल्हा अध्यक्ष राजाजी लुटे, तालुका अध्यक्ष नवनाजी मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आज गांधी चौक येथे मनसेची सभासद नोंदणी ही सुरू केलेली आहे. या सभासद नोंदणीला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद हा नागरिकांनी दिलेला आहे. हा राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान हे चालू केलेलं आहे. अनेक ठिकाणी या अभियान चालू असल्यामुळे आज कोपरगाव शहरामध्ये देखील या अभियानाची सुरुवात केलेली आहे. तसेच सतीशांनांच्या नेतृत्वाखाली यापुढे देखील आम्ही कोपरगाव बस स्टँड, SHM कॉलेज, KGS कॉलेज आणि अशा अनेक ठिकाणी हे अभियान करून जास्तीत जास्त सभासद वाढवून राजसाहेबांचे हात हे बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी आज आम्ही कोपरगाव शहरामध्ये सुरू केली आहे. आज एक आनंदाचा दिवस पण आहे. महावीर जयंती आज कोपरगावमध्ये मोठ्या थाटात साजरी होत आहे आणि त्याच औचित्य आम्ही साधून आज आम्ही सभासद नोंदणी सुरू केली आहे. आज सकाळपासून आम्ही सभासद नोंदणी सुरू केली. आज बरेचसे मुलांनी आज नोंदणी केली आहे. नवीन वर्ग, नवीन जे युवक मुलं आहे, स्टुडंट आहे, कॉलेज कुमार आहे, शाळेचे काही त्यांचे 10वीचे पेपर झाले असे सुद्धा युवकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची सभासद नोंदणी केली आहे. अतिशय आनंदाचा दिवस आहे की कोपरगाव शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद 100% वाढणार आहे आणि आम्ही यापुढे KGS सोमय्या कॉलेज आणि SHGM कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज असे कोपरगावातील जेवढे पण महाविद्यालय असतील तालुक्यातील आम्ही त्या ठिकाणी सभासद नोंदणी घेणार आहोत. ज्या कोणत्या कार्यकर्त्यांना जे मुलं इच्छुक आहे का ज्यांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जर इच्छा असेल अशा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणीमध्ये येऊन आपली नोंदणी करून महाराष्ट्र सैनिक हे मोठं पद स्वीकारावं मी अशी सर्व तमाम कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि इथे थांबतो. जय महाराष्ट्र.